आपण मागचा पॉइंट बघितलेला रूट. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत स्टेम. स्टेमचा अर्थ आहे खोड. द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्लिम्यूल ऑफ द स्प्रॉटिंग सीड. बघा खोड कुठे येतं? जमिनीच्या वर. ॲज द स्प्रॉट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. 2. There are nodes on a stem. Leaves come out at the nodes. The part of stem between the two nodes is called as an internode. The tip or the apical end of a stem is called as a bud. Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. बघा काय सांगितलं इथं आता. हे काय दिलेलं आहे? तर पार्ट ऑफ अ स्टेम, खोडाचा इथं भाग दाखवलेला आहे. हे कुठे येतं? खोड कुठे येतं? तर जमिनीच्या वर येतं. कुठला भाग आहे तो? तर प्लिम्यूल भाग आहे. द स्टेम ग्रोज अबाव सॉइल फ्रॉम द प्लिम्यूल पार्ट. प्लिम्यूल या भागापासून येतं. ॲज द स्प्रॉट ग्रोज लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. काय होतं? खोड कसं हळूहळू वाढत जातं बघा. देअर आर नोड्स. काय असतात तिथं? नोड्स असतात. नोड म्हणजे काय? खाचा. अशा खाचा असतात 2. इथे एक दाखवले बघा, इथे एक दाखवलेलं आहे, इथे एक दाखवले. हे काय म्हटलं जातं? नोड. आणि ह्या 2 नोडच्या मधल्या भागाला काय म्हटलं जातं? इंटर नोड. देअर आर नोड. नोडचा अर्थ काय? पेर ऑन अ स्टेम. द लिव्स कम आउट ॲट द नोड्स. या नोडमधून काय येतं? तर पानाचा भाग फुटतो. द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन द टू नोड इज कॉल्ड ॲज अ इंटरनोड. हे रिकाम्या जागेसाठी विचारतात. काय विचारतात? द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन द टू नोड इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. मग तिथं काय येणार? इंटरनोड. त्याला काय म्हणतो आपण? कांड. द टीप ऑर अपायकल एंड ऑफ अ स्टेम इज कॉल्ड ॲज अ बड. बडचा अर्थ आहे कळी. या बडला काय म्हटलं जातं? कळी म्हटलं जातं. ह्या ग्रोईंग पार्ट आहे. इथं काय येते? कळी येते. ऑब्झर्व द ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर द डायग्रॅम. आता इथं जशी डायग्रॅम दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं? तर कुठल्याही एका झाडाची फांदी घ्यायची आणि त्यामध्ये नोड कुठं आहे, इंटरनोड कुठं आहे, बड कुठं आहे, पानं कुठं येतात, याचं काय करायचं? तुम्ही ऑब्झर्वेशन करायचंय. आता बघा इथं जो भाग दिलेला आहे हा भाग कशाचा दिलाय? खोडाचा दिलाय. मध्ये मध्ये ज्या खाचा आहेत त्या भागाला काय म्हटलं जातं? नोड म्हटलं जातं. मराठीत काय म्हणतो आपण त्याला? पेर. 2 नोडच्या मधल्या भागाला काय म्हणतात? इंटरनोड. त्याला काय म्हणतो आपण? कांड. ऊसाचं कांड असतं बघा. ऊस जरी ऑब्झर्वेशन केला तुम्ही तरी चालेल. लीफ कशामधून येतं? तर नोड मधून काय येतं? लीफ हा भाग येतो. पुढे बघा. आता तुम्हाला काय करायचं इथं? कम्प्लीट द चार्ट. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स टू. आता इथं कुठलं दिलंय? शुगर केनचं दिलेलं आहे. शुगर केन म्हणजे काय? तर ऊस. थिकनेस ऑफ नोड. आता तुमच्या सगळ्यांच्याकडे काय असणार आहे? पट्टी असणार आहे, बरोबर? त्या पट्टीनं काय करायचं आपल्याला? तर त्याचा थिकनेस मोजायचा. आता पट्टीनं कसा मोजणार? शुगर केन समजा तुम्ही ऊसाची कांडी हातात घेतली आणि त्या ऊसाच्या कांडीचं काय करायचं तुम्हाला? तर खोडाची सर्कम्फरन्स म्हणजे काय? तर त्याचा गोल किती आकाराचा आहे ते मोजायचं आहे. मग दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्यानं काय करायचं? त्या ऊसाच्या भोवती गुंडाळायचा आणि तो किती म्हणजे त्याचा अंतर परत मोजायचा आणि ते सेंटीमीटरमध्ये लिहायचं. आता आपल्याकडे नाही, सेंटीमीटरमध्ये लिहायचं. आणि इंटर नोड 2 नोडच्या मधला भाग त्याचं 1 सेंटीमीटरमध्ये लिहायचं आहे. पुढं फेनग्रेकचा अर्थ आहे मेथी. मेथीची भाजी असते ना आपली ती. त्या मेथीची भाजीची कांडी घ्यायची आणि त्याचा थिकनेस मोजायचा म्हणजे ते किती जाड आहे ते मोजायचं आणि त्याचा इंटरनोड पण मोजायचा किती आहे तो. हा अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. पुढे बघा. पुढचा पार्ट आहे आपला लीफ. लीफ म्हणजे काय? पान. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. लीव्स कुठे येतात? ऑन स्टेम म्हणजे पानं खोडाच्या वर येतात. लीव्स आर जनरली थिन. कसे असतात ते? तर थिन असतात. थिन म्हणजे काय? पातळ. फ्लॅट.
फ्लॅट म्हणजे कसे असतात, थिन म्हणजे चपटे, फ्लॅट म्हणजे पातळ, अँड ग्रीन इन कलर. कुठला रंग असतो त्यांना, ग्रीन असतो. का असतो ग्रीन, तर त्याच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे, की ज्याचा वापर कशासाठी होतो, फोटोसिंथेसिससाठी. लक्षात ठेवायचं. पानांना हिरवा रंग कशामुळे येतो, हरितद्रव्यामुळं. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ ब्लेड. बघा तुम्हाला या आकृतीमध्ये सांगते मी, हा जो भाग आहे या भागाला काय म्हटलं जातं, लीफ ब्लेड. पर्णपत्र म्हणजे पान किती मोठं आहे त्याला काय म्हणतात, लीफ ब्लेड, किंवा त्याला दुसरं नाव आहे लॅमिना. अँड द एज इज कॉल्ड ॲज लीफ मार्जिन. हे जे आहे कडेचा भाग याला काय म्हटलं जातं, लीफ मार्जिन, म्हणजे पर्णकडा किंवा पर्णधारा सुद्धा म्हणतात त्याला. द लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. बघा तुम्हाला हा पण प्रोजेक्ट मी सांगणार आहे. काय करायचं आहे तुम्हाला, तर वेगवेगळ्या झाडांची पानं गोळा करायची आणि त्या पानांच्या कडा कशा आहेत याची आकृती तुम्हाला बघायची आहे. आता हे जर पहिलं पान जर तुम्ही बघितलं तर हे एंटायर आहे. एंटायर म्हणजे काय, तर याची कडा कशी आहे, सलग आहे. केळीचं पान तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, केळीच्या पानाच्या कडा कशा असतात, एंटायर असतात. दुसरं दिलेलं आहे डेंटेड, म्हणजे त्याला दंतेरी, दात्रे असतात त्याला. उदाहरणार्थ काय, तर गुलाबाचं पान बघितले तुम्ही सगळ्यांनी, गुलाबाच्या पानाला सुद्धा काय असतात, तर डेंटेड असतात, ते दात्रे असतात. नंतर तिसरं दिले लोब्ड. उदाहरणार्थ तुम्ही कोथिंबीर सगळ्यांनी बघितलेली आहे, खाल्लेली आहे कोथिंबीर. कोथिंबीरीचं जे पान असतं ते कसं असतं, लोब्ड असतं. आता या पॉइंटमध्ये आपण काय बघितलं, तर लीफ आणि लीफचे प्रकार बघितले. लीफचे प्रकार कुठले आहेत, तर एंटायर, डेंटेड आणि लोब्ड. पुढे बघा, द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड ॲज लीफ अपेक्स. पानाचं जे टोक आहे त्या टोकाला काय म्हटलं जातं, लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. आता बघा पिंपळाचं पान बघितलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी. ते पिंपळाचं पान कसं असतं, टॅपरिंग, म्हणजे त्याचं पुढचं जे टोक आहे ते कसं असते, अणकुचीदार असते. पुढचं आहे पॉइंटेड. गुलाबाचं पान जर तुम्ही हातात घेतलं तर त्याचं टोक बघा कसं असतं, पॉइंटेड असतं. त्यानंतर राऊंडेड, केळीचं पान बघितलं तर ते कसं असते, पुढचं टोक त्याचं राऊंड असतं, गोलाकार असतं. द लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड ॲज अ पेटिओल. काही पानांना काय असतं, देठ असतं, आणि काही पानांना देठ नसतं. ज्याला देठ असतं त्याला काय म्हटलं जातं, पेटिओल्स. Leaves of some plants do not have a petioles. The portion of leaf attached to the stem is called as a leaf base. बघा पान खोडाला जिथं चिकटलेलं असतं त्या भागाला काय म्हणतात, लीफ बेस. Small leaf like structure may be present near the leaf base. It is called as a stipules. बघा पान जिथं खोडाला येतं त्या ठिकाणी छोटंसं जर पान असेल तर त्याला काय म्हटलं जातं, स्टिप्युल्स म्हटलं जातं. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. तर सगळ्या झाडांच्या मध्ये स्टिप्युल्स येत नाही, ठराविक झाडांच्या मध्ये स्टिप्युल येतं. छोटं पान. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. बघा आता आपण पानाचे दोन प्रकार असतात. कुठलं पान आहे, साधं आणि संयुक्त. सिंपल लीफ म्हणजे साधे पान आणि कंपाऊंड म्हणजे काय, संयुक्त पान. द लीव्स ऑफ सम प्लांट हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिडरीफ. सच लीव्स आर कॉल्ड ॲज सिंपल लीव्स. साधं पान. बघा तुम्ही जर केळीच्या पानाचं निरीक्षण केलं तर त्याच्या मधोमध एक मध्य शिरा असते मोठी, त्याला काय म्हटलं जातं, मिडरीफ, मध्य शिर. आणि त्या शिरेपासून काय होतं, तर छोट्या छोट्या शिरा एकसारख्या येतात बघा, त्याला काय म्हटलं जातं, सिंपल लीव. आणि जर तुम्ही पिंपळाचं पान बघितलं तर त्याच्यामध्ये मध्य शिरा एक असते आणि त्या शिरेला छोट्या छोट्या शिरा असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड लीव, म्हणजे एकदम गुंतागुंतीचं असते ते. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts
कॉल्ड ॲज अ लिफलेट. सच लिव्स आर कॉल्ड ॲज कंपाऊंड लिव्स. म्हणजे पानाचे दोन प्रकार बघितले आपण, सिंपल आणि कंपाऊंड. फक्त डोळ्यापुढं सिंपल लिव्ह म्हटलं की केळीचं पान ठेवायचं आणि कंपाऊंड म्हटलं की पिंपळाचं पान ठेवायचं. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ प्लांट लाईक रोज, नीम, कॉरिएंडर अँड हिबिस्कस. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर आणि जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घेऊन त्या फांदीचं काय करायचंय, निरीक्षण करायचंय तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये सिंपल लिव्ज आहेत, कंपाऊंड लिव्ज आहेत, ते तुम्ही काय करायचंय, अभ्यास करायचा आणि वहीमध्ये लिहून काढायचंय आणि त्या पानाच्या आकाराची आकृती काढायची. In different plants, the arrangement of leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whorled, sprinkle, etc. खोडावरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. According to the shape, leaves are rounded, palmate and लँकोलेट, लिनियर, एक्सेट्रा. बघा, तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबकार अशा प्रकारचे आढळून येतात. बघा, ही आकृती दाखवली आहे, ही काय आहे, अल्टरनेट आहे. हे पान बघा इथं आहे, याच्यानंतर एक इकडे आहे, हे असं आहे. ह्याला काय म्हटलं जातं, अल्टरनेट लिव्ज म्हटलं जातं. म्हणजे काय, ही पानं कशी आहेत, एकाड एक आहेत, एकानंतर एक आहेत. त्यानंतर बघा पुढचं दिलेलं आहे डिसोसिएट. बघा, ही एकाच पॉइंटला आहेत बघा दोन्ही, डिसोशिएट. त्यानंतर अपोजिट, ही एकमेकाला कशी आहेत, विरुद्ध आहेत बघा. आणि त्यानंतर होल्डचा अर्थ काय, गोलाकार असतात अशी. या चौघांच्या चारही आकृत्या काय करायच्या तुम्ही वहीमध्ये काढायच्या आहेत आणि त्याला नावं द्यायची आहेत. ड्रॉ अ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. आणि तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं जर लीफ मिळालं तर त्याची आकृती तुम्ही काढायची आणि त्या लीफचे वेगवेगळे भाग तुम्हाला दाखवता आले पाहिजेत. उदाहरणार्थ काय, मिड रिब असेल, लीफ मार्जिन असेल. ठीक आहे, पुढे बघा. द पीपल लीफ is divided into two equal parts by a single mid vein. पिंपळाचं पान काय केलेलं आहे, तर दोन भागामध्ये विभागलेलं असतं. कशामुळं, मिड व्हेनमुळं. मिड व्हेन म्हणजे काय, तर शीर. which lies along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the mid vein. They are branched and forms a network or reticulum. बघा, पिंपळाचं जे पान असतं ते दोन भागामध्ये विभागलेलं असतं. तुम्ही जर मधून कट केलं आणि एकमेकावर जर ठेवलं तर ते एकसारखंच असतं. ऑन द अदर हँड, इन द लीव्स ऑफ मेज, ऑल द व्हेन्स आर पॅरलर, रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. दस पीपल लीफ ब्लेड हॅज अ रेटिक्युलेट व्हेनिएशन. जाळीदार असतात. अँड द मेज लीफ ब्लेड हॅज अ पॅरलर व्हेनिएशन. समान शिराव्यास असतात. इथं बघा, तुम्हाला सांगते मी, ह्या ज्या शिरा आहेत ह्या सलग आहेत. हे काय आहे, साधं पान आहे. आणि या पानाला कसलं म्हणणार तुम्ही, कंपाऊंड. ही मध्य शिर आहे, मधली शिर आहे आणि त्याला काय ह्या आलेल्या आहेत, उपशिरा आलेल्या आहेत. त्यामुळे इथं जो भाग आहे हा कसा आहे, जाळीदार असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड लीफ. आणि याला कसलं लीफ म्हणायचं, साधं. एक सलग रेषात बघा यात, आणि यात कशा आहेत, जाळीदार रेषा आहेत. पुढे बघा, काय प्रयोग करायचे तुम्हाला. टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. पिंपळाचं आणि मक्याचं पान घ्यायचं आणि दोन्ही पानांच्या मध्ये काय फरक आहे याचं तुम्ही काय करायचंय, निरीक्षण करायचंय. आणि परिसरात आणखीन काही झाड आहेत, त्या झाडांची पण पानं घ्यायची आणि त्याचा अभ्यास करायचा. ऑब्झर्व द लीव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ व्हेनिएशन्स. बघा, आपण काय काय बघितलं, तर प्लांटचा लीफ मार्जिन कसा आहे, एंटायर आहे, डेंटेड आहे का लोब्ड आहे. आता तुमच्या घराच्या शेजारी कुठली कुठली झाडं आहेत त्याची पानं काय करायची, बघायची. पानं तोडायची नाहीत, तर त्या झाडाजवळ जाऊन त्याची पानं बघायची.
त्या पानाची काय करायची, आकृती काढायची आणि त्या आकृतीच्या शेजारी त्याची माहिती लिहायची. काय माहिती लिहिणार, तर त्याचा कडा एंटायर आहे, डेंटेड आहे, लोब्ड आहे, किंवा ते जे लीफ आहे ते लीफ सिंपल आहे का कंपाऊंड आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शिरा कशा दिसतात तुम्हाला, सिंगल दिसतात किंवा जाळीदार दिसतात, हे तुम्ही सगळं लिहायचं आहे. आता बघा, अ लिटिल फन. टेक अ fallen people leaf and soaked it in water for 15 to 20 days. Dry it and make a greeting card of less like leaf you get. बघा, जमिनीवर पडलेले पिंपळाचे एक पान घेऊन ते 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवायचं. पाण्याबाहेर काढून सुकवायचं आणि तयार झालेल्या पानांच्या जाळीपासून भेट कार्ड तयार करायचं तुम्हाला. बघा, आता आपला दिवाळीचा सण येईल. त्या दिवाळीच्या सणासाठी तुम्ही काय करणार आहात, सगळेजण तर ग्रीटिंग तयार करणार आहात. कशाचं, तर पिंपळाच्या पानाचं. कुठलं पान घ्यायचं, खाली पडलेलं. ते पान काय करायचं, 15 ते 20 दिवस पाण्यामध्ये टाकायचं. त्यानंतर बाहेर काढून सुकवायचं त्याला. त्याच्यामध्ये जाळी कशी तयार झाली हे तुम्हाला दिसते. मी तुम्हाला रविवारच्या तासाला दाखवते कसं ग्रीटिंग कार्ड तयार केलं जातं ते. त्याचप्रमाणे तुम्ही पण काय करायचं, ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे आणि शाळा चालू झाल्यानंतर प्रत्येकाचं ग्रीटिंग कार्ड माझ्याकडे जमा होईल. तर तुम्ही दिलेला सगळा अभ्यास काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. इथं आपण थांबत आहोत.